नमस्कार, मी नम्रता वागळे. आपण पाहताय पुढारी न्यूज आणि वेळ आहे चर्चेचा धुरळा उडवण्याची. बदलापूर प्रकरणातला मुख्य आरोपी असलेल्या अक्षय शिंदेचा पोलीस एन्काउंटरमध्ये मृत्यू झाला. त्यानंतर राजकारणाने शिखर गाठलेलं असताना आता कोर्टाने पोलिसांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलेलं आहे. पोलिसांनी केला त्याला एन्काउंटर कसं म्हणणार असा थेट प्रश्न कोर्टाने विचारत पोलिसांच्या कारवाईवरती प्रश्न उपस्थित केलेत आणि त्यावरून विरोधकांनी पुन्हा एकदा राळ उठवली. अक्षय शिंदे संपला याबाबत सोयरसूतक ही पुढची गोष्ट, मात्र त्याच्या मृत्यूने अनेक प्रश्न उभे राहतात. अनेक प्रश्नांकडे जाणाऱ्या वाटा बंद होत आहेत. त्याचं नेमकं काय करायचं हा प्रश्न आता उपस्थित केला जातोय. आज अक्षयच्या वडिलांनी कोर्टात दाखल केलेल्या याचिकेमध्ये कोर्टाने पोलिसांवर प्रश्नांची सरबत्ती केली आहे. त्यावरनं तपासामध्ये अनेक लूपहोल्स बाकी आहेत हे स्पष्ट होत आहे. आता या सगळ्या प्रकाराला काय म्हणायचं? हा पोलिसांचा हलगर्जीपणा आहे का? जाणून बुजून काही गोष्टी लपवायचा प्रयत्न होतोय का? निवडणुकांच्या तोंडावर होणारा हा प्रोपगंडा म्हणायचा का? राजकीय प्रयत्न आहे का ह्या प्रोपगंडाचा? प्रत्यक्षातली स्थिती आणि आपण यानंतर त्या परिस्थितीतून बाहेर येऊन ह्या सिच्युएशनला जज करणं योग्य आहे का? हाही एक प्रश्न आहे. या सगळ्याच प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा आज आपण प्रयत्न करणार आहोत. आणि या संदर्भातल्या चर्चेत आपल्यासोबत सहभागी होत आहेत निवृत्त वरिष्ठ पोलीस अधिकारी सुधाकर सुराडकर सर, शिवसेनेचे सहमुख्य प्रवक्ते डॉक्टर राजू वाघमारे आपल्यासोबत आहेत आणि काँग्रेसचे प्रवक्ते काकासाहेब कुलकर्णी आपल्यासोबत आहेत. मी सुरुवातीला सुराडकर सरांकडे जाईन. सुराडकर सर, आज कोर्टाने काय काय ताशेरे ओढलेले आहेत आपण बघितले. म्हणजे अगदी त्याच्या हातात हातकडी होती का, त्याला तोंडावरती त्याच्या बुरखा घातला नव्हता का वगैरे, हे सगळे प्रश्न आहेत. तुम्ही गोळ्या डोक्यावरच कशा चालवल्या, कमरेखाली का लागल्या नाही, तुम्हाला याचा SOP माहिती नाहीयेत का, हलगर्जीपणा आहे का, 4 जणांना मिळून एक आरोपी सांभाळता आला नाही का, अनेक प्रश्न जे कोर्टाने विचारलेले आहेत. तुम्ही स्वतः अधिकारी राहिलेले आहेत. अशा अनेक सिच्युएशन तुम्ही स्वतः फेस केलेल्या असतील. कोर्टाने विचारलेले प्रश्न आणि ही घटना याबाबत नेमकं तुमचं काय म्हणणं आहे? कोर्टाने विचारलेले प्रश्न अगदी योग्य रास्त आहेत. बर, पहिली गोष्ट, जेव्हा तुम्ही आरोपीला नेता आहात तर काळजी घ्यायला पाहिजे. इथे निष्काळजीपणा तर अगदी उघड दिसतोय. बर, कारण त्यांच्या पोलिसांच्या म्हणण्याप्रमाणे जर आरोपीने हत्यार जर हिसकलं आणि त्यातून फायरिंग केलं तर प्रश्न बरेचसे निर्माण होतात. आणि माझं उत्तर साधं सोपं आहे की माणसं खोटू बोलू शकतात, परिस्थिती खोटी बोलत नाही. बर, आता घटनास्थळाचं जर बारकाईने निरीक्षण केलं तर 15-20 मिनिटं पुरेसे आहे या निष्कर्षाला यायला की हा खून आहे बर का हे घडलंय. कारण जेव्हा आपण एन्काउंटर केलं म्हटलं तर तो अगदी कोल्ड ब्लडेड मर्डर आहे. आत्मसंरक्षणात केलं तर इथे प्रश्न निष्काळजीपणा तर आहेच. म्हणजे त्याबद्दल कोणीही काही शंका घेऊ शकत नाही, दुमत होऊ शकत नाही. कारण त्याच्याकडे हत्यार गेलंच कसं आणि पोलीस काय करत होते, पोलिसांच्या सूचना आहेत कसं द्यावं, काय करावं. तर ऑब्व्हियसली प्रिकॉशन्स तर पोलिसांनी घेतलेल्या नाहीतच. आता फक्त हा प्रश्न मर्यादित फक्त त्यांच्या निष्काळजीपणा पुरता आहे का, यामध्ये काही मोठं कट कारस्थान आहे ज्याचा पोलीस पण ज्याला सामील आहेत आणि हा खून केलेला आहे. आता या दोन प्रश्नांचं उत्तर जरा व्यवस्थित चौकशी केल्यानंतरच खात्रीलायक देता येईल. बर, आज कोर्टामध्ये ज्यावेळेला हे प्रकरण गेलं त्यावेळेला अक्षय शिंदेचे वकील त्यांनी सुद्धा अनेक गंभीर आरोप केलेले आहेत. सत्ताधाऱ्यांनी त्यावरती स्पष्टीकरण केलंय, विरोधकांकडे राजकारण करत असल्याचं बोट दाखवलेलं आहे. प्रतिक्रिया आपण ऐकूया, मग मी सत्ताधारी आणि विरोधक दोघांकडे जाणार आहे. या पॉलिटिकल माफियांच्या सांगण्यावरून, सत्ताधाऱ्यांच्या सांगण्यावरूनच हा गुन्हा घडण्याची शक्यता आहे. याचं कारण असं की इतकं मोठं रिस्क आतापर्यंत पोलीस घेऊ शकत नाही आणि अनेक एन्काउंटर झाले. आता बलात्काराचं प्रकरण जे बदलापुराच्या शेजारीच जे शिळफाट्याजवळ झालं, पुजाऱ्यांनी देवळामध्ये एका महिलेचा बलात्कार करून तिचा खून केला, त्याच्यामध्ये असा प्रकार घडत नाही. परंतु इथे का घडतो? कारण की लोकांची आक्रोश होता अक्षय शिंदेच्या विरोधामध्ये. लोकांची सहानुभूती मिळवण्यासाठी समोर इलेक्शन नजरेसमोर ठेवून हा कट रचून हत्या केलेली आहे. नाही, कोर्टाला काय वाटलं असेल तर पोलीस त्या ठिकाणी त्याचं उत्तर देतील. पण एक गोष्ट खरी आहे की पोलिसांनी स्पष्टपणे सांगितलं आहे, आमच्या सर्व विभागाने आणि आमचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे
की कोणावर त्या ठिकाणी गोळीबार होत असेल, कोणाचा जीव धोक्यात असेल, पोलीस यंत्रणेचा, पोलीस कर्मचाऱ्याचा जीव धोक्यात असेल आणि त्यावर त्यांनी कृती केली, त्यावर विरोधकांनी या पद्धतीने खालच्या प्रकारचं राजकारण करून गुन्हेगारी शक्तीला बळ देण्याचं काम महाविकास आघाडीचे नेते करतायत. सुसंस्कृत महाराष्ट्राला पुढे नेण्याकरता अशा घटनांमध्ये सर्वांनी एक आलं पाहिजे, गुन्हेगाराला शिक्षा मिळाली पाहिजे, सुसंस्कृत महाराष्ट्राला पुढे नेलं पाहिजे. मी काकासाहेब कुलकर्णींकडे जाते. गुन्हेगारी प्रवृत्तींना तुम्ही पाठीशी घालताय, अशा प्रकारचं राजकारण केलं जात आहे खालच्या पातळीचं, असे आरोप तुमच्यावर सत्ताधाऱ्यांकडनं होत आहेत. सत्ताधाऱ्यांचं कामच आहे की विरोधकांना नेहमी टार्गेट करणं. परंतु कालपर्यंत जेव्हा काँग्रेसची भूमिका नाना पटोले साहेब असतील किंवा काँग्रेसचे इतर नेते मांडत होते की बाबा याच्यामध्ये कुठेतरी आम्हाला संशय येतो, हा एन्काउंटर आम्हाला वाटत नाही आणि हे सगळं चुकीच्या पद्धतीने झालेलं आहे, परंतु त्यावेळेला भाजपची सगळी लोक तुटून पडत होते. परंतु आज कोर्टानं ज्या पद्धतीने सणसणीत चपराक या सरकारला लगावली, त्यावर हे लोक बोलतील का? कोर्टाला ही लोक आता आरोपीच्या पिंजऱ्यात उभा करतील, सत्ताधारी लोक. त्यामुळं निश्चित पद्धतीनं आपण जर बघितलं तर कालचा प्रकार हा संशयास्पद आहे. त्या शाळेतल्या संचालकांना वाचवण्यासाठी, पदाधिकाऱ्यांना वाचवण्यासाठी हा बनाव रचला गेलाय का, याच्या खोलाशी जाणं हे अतिशय गरजेचं आहे. हे एवढं मला निश्चित सांगावं लागेल. कशावरून वाटतं तुम्हाला हे, की हा सगळा बनावट प्रकार आहे, कशावरनं वाटतं? तुम्ही मला सांगा मॅडम, अतिशय साधी गोष्ट आहे. 4 पोलीस आहेत आणि 1 माणूस आहे. एक माणसाची ताकद 4 माणसाच्या ताकदीतकी आहे का? 4 माणसाला डावलून तो रिव्हॉल्वर काढून फायरिंग करू शकेल? त्याच्याकडे ना टेक्निकल नॉलेज आहे ना फायरिंगचं नॉलेज आहे. यापूर्वी तो याकडे रिव्हॉल्वर सापडलेलं असं कुठलं केस सुद्धा त्या मुलावर झालेली नाही आहे. मग असं असताना कुठेतरी या झालेल्या घटनेवर कुठेतरी संशय निर्माण होतो. ज्या पद्धतीनं पोलीस सांगत आहेत, ज्या पद्धतीनं सरकार कालच्या घटनेचं स्पष्टीकरण देत आहे, या सगळ्या घटना बघता कुठेतरी संशय निर्माण व्हावा अशा पद्धतीचं सगळं स्पष्टीकरण आहे आणि त्याच्यावर आज कोर्टानं शिक्कामोर्तब केलेलं आहे. त्यामुळं निश्चितपणे या सगळ्यामध्ये कुणाला तरी वाचवण्यासाठी हे चाललंय का, असा आमचा स्पष्ट आणि थेट आरोप आहे. कोर्टाने शिक्कामोर्तब केलंय म्हणण्यापेक्षा कोर्टाने प्रश्न उपस्थित केले, ज्या प्रश्नांची उत्तर आता पोलिसांनी देणं अपेक्षित आहे. मात्र पोलिसांनी जे स्पष्टीकरण दिलंय काकासाहेब कुलकर्णी, त्यात ते असं म्हणतायत की त्याचा बंदुकीला जेव्हा हात गेला त्यावेळेला आम्ही त्याला सबड्यू करायचा प्रयत्न केलेला होता. त्या झटापटीमध्ये त्याने दोन्ही हाताने ती बंदूक पकडली होती. त्या झटापटीत सेफ्टी कॅच ऑन झाली आणि त्यामध्ये जी गोळी चालली गेली, जी एका पोलीस कर्मचाऱ्याच्या मांडीला लागली आणि त्यानंतर त्याला सबड्यू करण्यासाठी त्याच्यावर गोळीबार करण्यात आला. आता तिथली परिस्थिती आपल्याला कुणालाच माहिती नाहीये. हे जे 4 पोलीस कर्मचारी त्यांच्या सोबत होते तेच खरं सांगू शकतात. मात्र यामध्ये अनेक शक्यता आहेत. म्हणजे परिस्थितीत आपण तिथे नव्हतो, पोलिसांवर काय परिस्थिती असेल आपण कसं सांगणार? निश्चितपणे असं जरी असेल मॅडम, तरी माझा प्रश्न एकच आहे. एक लक्षात घ्या, 4 लोकांची ताकद आणि एका आरोपीची ताकद म्हणजे तो माणूसच आहे, त्याची ताकद 4 ताकदीच्या पुढे कमीच असणार आहे. परंतु हे समजून घेतलं पाहिजे आपण पहिल्यांदा, त्या 4 ताकदीपुढे तो एकटा रिव्हॉल्वर काढून घेतला आणि तो फायरिंग केला, असं सगळं बघता कुठेतरी हे संशयाचं वातावरण आहे. त्यामुळं निश्चित पद्धतीने जोपर्यंत याच्या आपण मुळाशी जाणार नाही होत तोपर्यंत याच्यावर भाष्य करणं ही योग्य राहणार नाही. त्यामुळे ज्या पद्धतीनं पोलिसांनी स्पष्टीकरण दिलं, सरकारने स्पष्टीकरण दिलं, हा सगळा संशय होता. आणि निश्चितपणे मी पुन्हा एकदा सांगतो, कालपर्यंत विरोधक जे बोलत होते, आज कोर्टाने तेच प्रश्न उपस्थित केलेले आहेत. म्हणजे 3 जर राऊंड फायरिंग झाले असेल तर 2 गोळ्या गेल्या कुठं, 1च गोळी लागलेली आहे. असे वेगवेगळे प्रश्न त्यांनी उपस्थित केलेले आहेत. त्यामुळे निश्चितपणे आज कोर्टाने जी भूमिका मांडली ही अतिशय रास्त आणि योग्य भूमिका आहे. बरं, डॉक्टर राजू वाघमारे, काय स्पष्टीकरण आहे यावरती? हा पॉलिटिकल माफियानी केलेला गेम आहे असं जे अक्षय शिंदे आहे त्याच्या वकिलांनी म्हटलंय. काय आहे की सगळ्यात पहिली गोष्ट, मी स्वतः वकील आहे. नम्रता, एखादा वकील खटल्याबद्दल बाहेर आल्यावर बोलतो आणि खटल्याच्या अनुषंगाने उत्तर देतो, पण अक्षय शिंदेचा वकील खटल्याबद्दल बोलायचं सोडून राजकीय भाषेत मीडियाला समोर गेला होता. त्याच्यामुळे त्या वकिलाबद्दल तो खटल्याचं काय बोलतोय त्याचा तपास करणं गरजेचं आहे. हा पहिला मुद्दा आहे. आता आपण दुसऱ्या मुद्द्याकडे वळू की आता माझे मित्र कुलकर्णी म्हणत होते की बाबा 4 विरुद्ध 1, या सगळ्या गोष्टी ज्यावेळी आपण विचार करतो, तुम्ही हा विचार करायला पाहिजे की एखाद्याच्या हातामध्ये बंदूक आलेली आहे, त्यांनी पहिली फायरिंग केलेली आहे, त्या आवाजाने फायरिंगच्या ते 4 जण असतील, त्यांच्या मनस्थितीचा तुम्ही विचार करा की त्या गाडीमध्ये समोरच्याच्या हातात बंदूक आहे, एक फायरिंग झालेलं आहे,
त्याच्यामुळे आता दुसरं फायरिंग कोणावर होतंय, त्याला कसं काबू करायचं, त्यामुळे प्रत्येक जण आपल्या जीवाला वाचवण्याच्या उद्देशाने वागतो. आणि मग तो वागत असताना ती गोळी पायावर मारतोय की ती गोळी डोक्यावर मारतोय, कारण अक्षय शिंदे तिकडे बसलेला असणार, त्यांनी उठून ती गोळी खेचली किंवा बंदूक खेचली, मग त्याच्यामध्ये पोलीस त्याचे पाय शोधणार आहेत का गोळी मारताना, स्वतःचा जीव वाचवताना, की स्वतःचा जीव वाचवताना गोळी मारणार आहेत, याचा विचार विरोधकांनी करायला पाहिजे ना. तिसरा प्रश्न की कोर्टाने जे प्रश्न विचारलेत त्याच्यातले काही प्रश्न तर हास्यास्पद आहेत, की त्या प्रश्नामध्ये पायाला गोळी का नाही मारली. अरे पायाला गोळी मारताना त्या झटापटीत पहिलं फायरिंग झालं, आवाज आला, त्याच्यामध्ये जी झटापट होते त्याच्यामध्ये तुम्हाला त्या एवढूशा गाडीमध्ये पाय कुठे आणि अंग कुठे याच्यापेक्षा समोरच्याला काबूत कसं आणायचं किंवा आपला जीव कसा वाचवावा या उद्देशाने पोलीस वागतील की त्याचे पाय शोधण्याचा प्रयत्न करतील. आणि राहिला प्रश्न की निष्काळजीपणाचा, तर सुरवाडकर साहेब जे म्हणाले त्या मताशी मी सहमत आहे की कदाचित त्याच्यामध्ये थोडाफार निष्काळजीपणा त्या गोष्टीला झाला असेल, पण याचा अर्थ हा होत नाही की तो केलेला खून आहे आणि कोर्टाने प्रश्न विचारले याची चौकशी होणार आहे. लगेच विरोधकांनी कोर्टाने प्रश्न विचारले म्हणजे आम्ही बोलतोय ते खरं, अरे तुम्ही बोलताय काय खरं, चौघे जण आहेत, समोरच्याच्या हातात बंदूक आल्यावर भल्या भल्यांची भंबेरी उडते, त्यांनी एक फायर केलेला आहे, काय करतील, स्वतःचा जीव वाचवतील की बलात्कारी अक्षयला डोक्यावर बसवून त्याच्या पाय शोधतील आणि मग पायावर गोळी मारतील. अरे आपण काय बोलतोय याचा तर विचार करा. आपण विचारूया तुमच्या ज्या शंका आहेत त्या आपण सुराडकर सरांना विचारूया, कारण त्यांचा अनुभव आपल्या सगळ्यांमध्ये या सगळ्या प्रकरणात त्यांनी फर्स्ट हँड हाताळलेली असतील. सुराडकर सर, जे आता डॉक्टर राजू वाघमारे म्हणाले की एक तर ती व्हॅन होती, त्या व्हॅन मध्ये ही चार पोलीस कर्मचारी आणि 5वा आरोपी ज्याला ट्रान्झिटमध्ये जो होता, क्लोज एरियामध्ये अशा प्रकारे आरोपीला सबड्यू करणं सोपं असतं की अवघड असतं. दुसरी गोष्ट, जर त्याच्याकडे बंदूक आली असेल आणि त्या झटापटीमध्ये बंदुकीच्या आवाजाने बिथरेल एवढं पोलिसांचं मन हलकं असतं का? खरं म्हणजे यात आपण जर वस्तुस्थिती बघितली तर पोलिसांचा निष्काळजीपणा अगदी उघड आहे. त्याला हत्यार त्याच्या हातात पोचतच कसं, पोलिसांनी असं त्याच्याजवळ हत्यार घेऊन असे बसलेच का. दुसरा प्रश्न, हत्यार कोणतं होतं, आणि जेही हत्यार असतं ना त्याला सेफ्टी कॅच असते, बरोबर, आणि मग ती सेफ्टी कॅच असेल तर जर गन असेल तर चेंबर लोड आहे का नाही, ह्या बरेचसे प्रश्न येत आहेत. आणि यामध्ये पोलिसांचं निष्काळजीपणाबद्दल मात्र शंका नाही, कारण त्यांना जे चातरीने घडलेलं आहे निष्काळजीपणा तर अगदी नक्की येतात, काहीच शंका नाही. आता दुसरा प्रश्न जो आहे की ते कुठल्या कटाला सामील होऊन हा अगदी कोल्ड ब्लडेड मर्डर आहे की नाही. आता हा जो भाग आहे हा तपासाचा भाग आहे आणि या तपासातून यात जास्त वेळ लागण्याचं काही कारण नाही. कारण मी जर असलो तर एक अर्ध्या तासात सर्व स्पॉटचं इन्स्पेक्शन केलं तर सांगू शकतो की हा खून आहे का ही घटना घडलेली आहे. तर हे काय फार मोठं अवघड काम नाहीये. कुठल्याही चांगल्या तपासी अंमलदाराला जो कुठल्याही राजकीय दबावाला बळी पडणार नाही, ज्याची सद्विवेक बुद्धी शाबूत आहे, अशा अधिकाऱ्याला द्या. मला वाटतं 1-2 तासात हा तपास पूर्ण होऊ शकतो. दुसरं एक मला जे आज आढळते समाजात जे घडतंय ते फार महत्वाचं आहे की आज लोकांचा लवकर न्याय मिळत नसल्यामुळे विश्वास उडत चाललाय आणि त्यामुळे पोलिसांचे गुन्हेगारी प्रवृत्तीला जनसामान्यांचा पाठिंबा मिळतोय. फार धोकादायक गोष्ट आहे. दुसरं, आज मी जे बघितलेलं आहे, मी 4 दिवस जेलमध्ये जाऊन राहून आलेलो आहे, 40% केसेस पोलीस खोटं करतात, 40%. आणि दुर्दैवाने न्यायालय ते जेव्हा ट्रायल होईल तेव्हा बघतो असं म्हणतात. तर दोघांनी जागृत व्हायची गरज आहे. पोलिसांनीही खोटं करू नये आणि कोर्टानेही अगदी पहिल्याच संधीला बघावं खरं खोटं काय, न्याय करावा. कारण जस्टिस डिलेड जस्टिस डिनाईड.
तर ह्या सर्व गोष्टी आपण जर लक्षात घेतलं तर यामध्ये आज सुधारण्याची गरज आहे. बरं. आपल्याला कायद्याचं राज्य पाहिजे, आपल्याला पोलीस राज्य नको आहे. मी पोलीस राज्याच्या विरुद्ध आहे, एन्काउंटरच्या विरुद्ध आहे, पण मी एक नक्की म्हणेन की आज कायद्याचं प्रभावी होणं फार आवश्यक आहे आणि सर्वात महत्वाची आणि मोठी जबाबदारी न्यायालयाची आहे. ठीक आहे. आदरणीय कोर्टाने जे काही प्रश्न विचारले अगदी योग्य आहे. बर डॉक्टर राजू वाघमारेंना काही मुद्दे पटत नाहीत, बोला. नाही, नका पटू देऊ. नाही, मला एकच म्हणायचं आहे की तू जो प्रश्न सुरवाडकर सरांना विचारला होता की फायरिंग झाली, आवाज झाले, त्या आवाजामध्ये पोलीस संरक्षणार्थ ज्या कृती करतील त्या कृती प्रत्येक पोलिसाला काय फायरिंगची सवय नसते. प्रत्येक पोलिसाच्या आजूबाजूला अमेरिकेसारखं 10 वेळा फायरिंग काय होत नाही आपल्या देशात. आपल्या देशात तर पोलिसांकडे रिव्हॉल्वर पण नसते किती जणांकडे. त्याच्यामुळे त्या काळामध्ये ज्या गोष्टी घडतात त्याचा पोलीस स्वतःच्या संरक्षणासाठी काय करतो माणूस त्यावेळेला, शेवटी पोलीस पण माणूसच आहे, ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. दुसरी गोष्ट अशी की याच्यामध्ये कट करण्याचा प्रश्न येतोय कुठे. अक्षय शिंदेनी ज्या पद्धतीने कृत्य केलेलं आहे, राहिला प्रश्न की कोण ते संस्था चालक आहेत, ते फरार आहेत किंवा काय आहेत, तर त्यांच्या विरोधात ज्या कायद्याच्या तरतुदी आहेत त्याच्याप्रमाणे त्यांचा तपास होऊन त्यांच्यावर कारवाई होणारच आहे. त्याच्यामुळे अक्षय शिंदे गेल्यामुळे कोणी चुका केल्या असतील, कोणी त्याला कारणीभूत असेल, कोणाकडून काही घटना चुकीच्या पद्धतीने हाताळल्या गेल्या असतील तर त्यांना माफी तर होणारच नाहीये. त्यांच्यावर ज्या केसेस आहेत त्या तशाच आहेत आणि कोर्ट त्या पद्धतीने, पोलीस त्या पद्धतीने तपास करून ती कारवाई करणारच आहेत. त्याच्यामुळे याच्यामध्ये कट कसला किंवा याच्यामध्ये कारस्थान कसलं, हा जो विरोधकांचा आरोप आहे की कोणाला लपवण्यासाठी, अहो संस्था चालक फरार आहे, त्याच्यावर आरोप आहेत, त्याला शिक्षा होणार, त्याचा तपास होणार, त्याला पोलीस पकडणार, या सगळ्या गोष्टी आहेत ना. याच्या पाठीमागे कोण सुटलंय? त्याच्यामुळे उगाच नाहक आपण वाटेल तसे आरोप करायचे आणि प्रत्येक गोष्टीचं राजू वाघमारे इथे शंका अशासाठी येते ना की एखादा मोठा भामटा जर देश सोडून पळून गेला ना तरी आपल्याला कळतं की तो कुठल्या देशामधल्या कुठल्या कॉर्नर मध्ये लपून बसलाय. त्याला देशात परत आणणं न आणणं ही पुढची गोष्ट, ते पुढचे सगळे असतात, पण माहिती असतं आपल्या यंत्रणांना की तो कुठे लपून बसलेला आहे. देशात असेल तर त्याच्या मुसक्या सुद्धा आवळता येऊ शकतात. 1.5 महिने एखाद्या संस्थेमधले 2 विश्वस्त हे गायब असतात आणि आपल्या पोलिसांना ते शोधता येत नाहीत. त्यामुळे इथे सोयीस्कर काही गोष्टी होत आहेत का ही शंका उपस्थित होते. नम्रताजी तो मोठा भामटा असतो म्हणून आपल्याला कळतं. सामान्य माणूस ज्यावेळी पळतो तेव्हा सामान्य माणसाला पकडणं हे तितकंस सोपं काम नसतं नम्रताजी. आणि प्रत्येकावरचे जे आरोप आहेत, संस्था चालक घ्या, बाकीचे तिकडचे लोक घ्या, जे जे या खटल्यामध्ये ज्यांच्यावर आरोप केलेले आहेत, आरोप लावलेले आहेत, त्या प्रत्येकावर कारवाई होणारच आहे. त्या प्रत्येकाचा तपास होणार आहे, प्रत्येकाची कलम त्याच्यावर लागणार आहेत. मग ह्याच्यातलं कारस्थान कुठे आलं? नाही, प्रश्न असा पडतो की ज्या वेळेला हे फरार लोक आहेत, हे फरार लोक जे आहेत त्यांच्या वतीने हायकोर्टात याचिका पडते ज्या वेळेला अंतरिम जामिनासाठी आणि ते पकडले जात नाही, तिथे हा प्रश्न उपस्थित राहतो. काकासाहेब कुलकर्णी, तुमच्यावरती आरोप होत आहेत, बिनबुडाचे सगळे आरोप करताय आणि कट कारस्थानाचे तुम्ही आरोप करताय, कशाच्या जोरावर करताय? राजू वाघमारेजी असं म्हणाले, मी येते तुमच्याकडे राजू वाघमारेजी. काकासाहेब कुलकर्णी असं म्हणाले की पोलिसांना फायरिंग, तुम्ही एकत्रित उत्तर द्या. माझ्या आणि काकासाहेब कुलकर्णींच्या प्रश्नांना तुम्ही एकत्रित उत्तर द्या. काकासाहेब कुलकर्णी, फायरिंगची त्यांना प्रॅक्टिस नसते, त्यांच्याजवळ रिव्हॉल्वर नसते असं मगाशी राजू वाघमारे सांगत होते. मला थोडंसं त्यांना माहिती द्यावी अशी वाटते की प्रत्येक पोलिसाला, महाराष्ट्रात जेवढे पोलीस आहेत त्या प्रत्येक पोलिसाला वर्षातनं एकदा त्या फायरिंगचा सराव घेतला जातो, हे त्यांनी तपासून घ्यावं. नंबर 2, ज्या वेळेला तुमची आरोप पार्टी, म्हणजे आरोपीला तुम्हाला कोर्टात न्यावं लागतं, त्यांना आरोप पार्टी असं नामकरण केलं असतं. त्या आरोप पार्टीला जेव्हा जात असतात पोलीस, त्या प्रत्येक पोलिसाजवळ हत्यार, किती अधिकारी असावेत, किती कर्मचारी असावेत, किती रायफल्स असावेत, किती रिव्हॉल्वर असावं, याचं स्ट्रक्चर ठरलेलं आहे. त्या स्ट्रक्चर प्रमाणे हे पोलीस त्या बंदोबस्ताला घेऊन जात असतात.
आणि राजू वाघमारे जे सांगत होते ते एका चित्रपटातली रंजक कथा ज्या पद्धतीने सांगावं, म्हणजे एकानं फायरिंग केलं, चौघं बेदरले, चौघं घाबरले, अशा पद्धतीने ते सगळं सांगत होते. असं अजिबात नाही आहे. गाडीमध्ये म्हणजे छोट्या स्पेसमध्ये एका माणसाला काबू करणं हे अतिशय सोपं आहे. मुळात प्रश्न असा आहे, प्रश्न तोच आहे की या परिस्थितीमध्ये आपण नव्हतो, त्यामुळे पोलिसांसमोर काय अडचणी असतील हे आपण नक्की सांगू शकत नाहीयेत. राजू वाघमारे, अगदी थोडक्यात शेवटची 15 सेकंद आहेत माझ्याकडे. आओ कुलकर्णीजी, पोलिसांना सराव करायला देतात रिव्हॉल्वर, वर्षातून किती तास देतात ते सुरवडकर साहेबांना तुम्ही विचारा, किती तास देतात. प्रश्न असा आहे, मी सांगतो ना, प्रश्न असा आहे की त्यावेळची परिस्थिती सुरडकर सर उत्तर देत आहेत तुमच्या प्रश्नाचं. राजू वाघमारे, सुरडकर सर, शेवटची 15 सेकंद आहेत. पोलिसांना यामध्ये बेनिफिट ऑफ डाऊट देता येईल का? सुरडकर सर बोलू द्या. पण मला तर बोलू द्या. माझं म्हणणं अगदी स्पष्ट आहे. तिकडच्या परिस्थितीचा विचार करूनच माणसं एक्झॅक्टली त्याच प्रश्नाचं उत्तर देत आहेत सुरडकर सर. सुरडकर सर, शेवटची 15 सेकंद, पोलिसांना बेनिफिट ऑफ डाऊट देता येईल का? सुरडकर सर. मुळीच देता येणार नाही, कारण अशा जबाबदारीच्या कामासाठी जेव्हा तुम्ही माणसं नेमतात त्याची काही तत्व आहेत, सूत्र आहेत, सूचना आहेत. अशा तऱ्हेने हा रिव्हॉल्वर ज्याचं हिसकू शकतो अशा माणसाला जर पाठवलं तर का पाठवलं? मुद्दा फार साधा सोपा आहे की इथे निष्काळजीपणा जर नाही असं म्हणता येतात. तुमच्याकडे सर्व ट्रेंड आहेत, मार्क्समन्स आहेत, अगदी ज्याला मारा म्हटलं अशाला मारणारे लोकही आहेत, आणि रिव्हॉल्वर धरलं तर थरथर कापून चालू शकत नाही असेही लोक आहेत. तर तुम्ही तेव्हा ड्युटी जेव्हा देता कोणाला, तर त्या ड्युटीसाठी योग्य माणूसच निवडला पाहिजे ना. अगदी खरं आहे. तर ऑब्व्हियसली योग्य माणसं निवडले नाहीत. नक्की. त्यामुळे सर तुम्ही जसं म्हणताय तसं यामध्ये निष्काळजीपणा झालाय का? तर सर म्हणतायत तसं निष्काळजीपणा यामध्ये नक्की झालेला आहे. पोलिसांना बेनिफिट ऑफ डाऊट द्यायचा आहे का? तर पहिल्या पायरीपासून जिथे प्रश्न असेल तिथे बेनिफिट ऑफ डाऊट कसा देता येईल, अर्थात या सगळ्याचं स्पष्टीकरण पोलीस कशा पद्धतीने कोर्टासमोर देत आहेत हे आपल्याला येत्या काळात पाहावं लागेल. 3 ऑक्टोबरला पुढची सुनावणी असणार आहे, नजर असेलच. तुर्तास आपल्याला या सगळ्या मान्यवरांनी चर्चेसाठी वेळ दिला, सगळ्यांचे आभार. चर्चेचा आजचा धुरा इथे जमलेला आहे. उद्या पुन्हा भेटूया नवीन विषयासह. पाहत राहा पुढारी न्यूज.